Good morning students. Today we are going to start a new topic, peripheral devices, from our CS2 syllabus. In last few lectures we have completed a chapter logic gates and sequential circuit from CS2 paper. Now we are going to start a new chapter from CS2, that is पेरिफेरल डिव्हायसेस. आता पेरिफेरल डिव्हायसेस म्हणजे काय बघा, पहिल्यांदा आपण त्याची डेफिनेशन बघूया की पेरिफेरल डिव्हायसेसचं मीनिंग काय आहे. तर इथं मी त्याची डेफिनेशन राईट डाऊन केलेली आहे. डिव्हायसेस विच आर अटॅच टू कम्प्युटर. पेरिफेरल डिव्हायसेस म्हणजे काय, तर असे डिव्हायसेस की जे कम्प्युटरला अटॅच केले जातात त्या डिव्हाइसला काय म्हटलं जातं, पेरिफेरल डिव्हायसेस. फॉर एक्झाम्पल, ज्याला आपण कम्प्युटर सिस्टीम बघतो त्याला कम्प्युटर सिस्टीमला कोणकोणते डिव्हाइस अटॅच केलेले असतात किंवा कोणकोणते कंपोनंट ॲड केलेले असतात. तर पहिला आहे आपल्याला दिसतो तो कीबोर्ड. आता कम्प्युटर सिस्टीम जी आहे ती फक्त एकाच डिव्हाइसपासून तयार होते का, तर नाही आहे. मल्टिपल डिव्हायसेस ज्या वेळेला एकत्र येतात त्याला काय केली जाते, कम्प्युटर सिस्टीम डिझाईन केली जाते. मग पेरिफेरल डिव्हायसेसमध्ये काय काय येतात, तर आपल्याला मॉनिटर दिसतो, त्याच्यानंतर कीबोर्ड दिसतो, त्याच्यानंतर स्पीकर आहे, त्याच्यानंतर प्रिंटर आहे. हे सगळे डिव्हायसेस आपण काय करतो, तर सीपीयूला अटॅच करतो. म्हणून या सगळ्या डिव्हायसेसला काय म्हटलं जातं, तर पेरिफेरल डिव्हायसेस. लक्षात आलं तुमच्या की पेरिफेरल डिव्हायसेसचं मीनिंग काय आहे, तर जे काही डिव्हायसेस तुम्ही इनपुटसाठी आणि आउटपुटसाठी यूज करता आणि ते डिव्हायसेस आपण काय करतो, तर कम्प्युटरला अटॅच करतो किंवा सीपीयूला अटॅच केलेले असतात, त्या डिव्हाइसला काय म्हटलं जातं, तर पेरिफेरल डिव्हायसेस. मग आता ह्या पेरिफेरल डिव्हायसेस जे आहेत ते बेसिकली 2 टाईप्समध्ये डिवाइड केले जातात. किंवा कम्प्युटर सिस्टीमचं मीनिंग काय आहे हो, तर कम्प्युटर काय करत असतं, युजरकडून इनपुट ॲक्सेप्ट करत असतं, त्याच्यावरती प्रोसेसिंग करतं आणि आउटपुट देतं. म्हणजे कम्प्युटरचे जे काही डिव्हायसेस आहेत ते 2 टाईप्सचे डिव्हायसेस आहेत. एक डिव्हाइस असं आहे की जे इनपुट ॲक्सेप्ट करतं आणि सेकंड डिव्हायसेस असे आहेत की जे आउटपुट ॲक्सेप्ट करतं. आता याच्यामध्ये काही डिव्हायसेस असे सुद्धा आहेत की जे इनपुट आणि आउटपुट या दोन्ही पर्पजसाठी काय केले जातात, यूज केले जातात. इथं मी एक डायग्राम ड्रॉ करत आहे, त्याच्या यूज करून आपण कम्प्युटरचे इनपुट डिव्हायसेस आणि आउटपुट डिव्हायसेस कोणकोणते आहेत ते स्टडी करणार आहोत. ओके, हिअर मिडल इज सीपीयू. आपण जे काही कम्प्युटरला अटॅच करतो, जे काही डिव्हायसेस अटॅच करतो ते डिव्हायसेस कुणाला अटॅच केले जातात, तर ह्या सीपीयूला अटॅच केले जातात. इथं मी डिफरंट टाईपचे डिव्हायसेस ड्रॉ करते की जे कम्प्युटरला अटॅच केलेले जातात. ही डायग्राम जी आहे ती तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्या. आता इकडे लक्ष द्या. इथं डिफरंट टाईपचे डिव्हायसेस मी ड्रॉ केलेले आहेत. आता हे डिव्हायसेसचं मीनिंग काय काय आहे ते आपण बघूयात. किंवा याच्या जे काही ॲरो दिलेले आहेत त्या ॲरोवरनं आपल्याला काय करायचे, तर त्या डिव्हाइसचं फंक्शन काय काय आहे ते आपल्याला स्टडी करायचे. पहिल्यांदा ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ओके, आता ही डायग्राम बघा.
इथं काय केलेलं आहे तर मिडलला CPU आहे. आपण कम्प्युटरला जे काही डिव्हायसेस अटॅच करतो ते डिव्हायसेस कुठं अटॅच करतो तर त्याच्या CPUला आपण हे डिव्हायसेस अटॅच केले जातात. इथं सुद्धा मिडलला काय दिलेलं आहे तर CPU दिलेला आहे आणि काही डिव्हायसेस तुम्ही काय केलेलं आहे इथं कम्प्युटरला अटॅच केलेले आहेत. आता या डिव्हायसेसमध्ये बघा काही इनपुट डिव्हायसेस आहेत, काही आउटपुट डिव्हायसेस आहेत आणि काही इनपुट आउटपुट दोघांचंही काम करतात. ज्या डिव्हायसेसचा ॲरो हा CPUकडे पॉईंट करतोय ते डिव्हायसेस कसे आहेत तर इनपुट डिव्हायसेस आहेत. बघा डायग्राम जर केअरफुली तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल काही ठिकाणी ॲरो, प्रत्येक ठिकाणी ॲरो काढलेले आहेत, पण त्या ॲरोचे डायरेक्शन कसे आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत. ज्या ठिकाणी ॲरोचं पॉइंटिंग हे CPUला आहे तिथं काय केला जातो तर CPUला डेटा प्रोव्हाइड केला जातो. म्हणजेच ते डिव्हायसेस कोणकोणते आहेत इनपुट डिव्हायसेस आहेत. काही ठिकाणी ॲरो काढलेला आहे त्याचे पॉइंटिंग डिव्हायसेस त्याचे पॉइंटिंग ॲरो जो आहे तो कुठं आहे तर त्या डिव्हायसेसला अटॅच केलेला आहे. म्हणजेच ते काय आहेत तर आउटपुट डिव्हायसेस आहेत. आणि काही ठिकाणी या पद्धतीचे बाय डायरेक्शनल ॲरो काढलेले आहेत की जे इनपुटसुद्धा घेतात आणि आउटपुटसुद्धा देतात. आता याच्यामध्ये इनपुट डिव्हायसेस आपण कोणकोणते वापरतो किंवा मेनली आपल्याला माहीत असलेले इनपुट डिव्हायसेस कोणकोणते बघूया. पहिला इनपुट डिव्हाइस आपण वापरतो तो आहे माऊस, की ज्याचा यूज करून आपण काय करत असतो कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करत असतो. सेकंड इनपुट डिव्हायसेस आहे कीबोर्ड, की ज्याचा यूज करून आपण कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करतो. हे दोन डिव्हायसेस तर आपल्याला फॅमिलियर आहेत. आता थर्ड टाईपचा एक इनपुट डिव्हाइस याच्यामध्ये आहे की स्कॅनर, की ज्याचं नेम आपण सतत ऐकत आलेलं आहोत की स्कॅनिंग करणे. आता स्कॅनिंग म्हणजे काय केलं जातं तर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील त्याच्या फोटोकॉपीज जर तुम्हाला कम्प्युटरमध्ये स्टोअर करायचे असतील तर ते डॉक्युमेंट काय केले जातात स्कॅन केले जातात. म्हणजेच तिथं काय केलं जातं तर इनपुट घेतलं जातं आणि कम्प्युटरच्या मेमरीमध्ये ते काय केलं जातं स्टोअर केलं जातं. आता या डायग्राममध्ये आउटपुट डिव्हायसेस कोणतं कोणतं आहे बघा. ज्याचा ॲरो पॉइंटिंग कुणाकडे आहे डिव्हायसेसकडे आहे ते काय आहेत आउटपुट डिव्हायसेस आहेत. मग पहिला आउटपुट डिव्हायसेस आहे VDU. VDUचं मिनिंग काय तर व्हिडिओ डिस्प्ले युनिट, की ज्याला आपण काय म्हणतो बेसिकली मॉनिटर. आपला जो कम्प्युटरचा मॉनिटर आहे की ज्याच्यावरती आपल्याला आउटपुट डिस्प्ले केलं जातं त्यालाच काय म्हटलं जातं तर व्हिडिओ डिस्प्ले युनिट ही म्हटलं जातं. ते काय आहे तर ॲज अ आउटपुट डिव्हाइस आहे. अजून आउटपुट डिव्हायसेस कोणतं आहे तर प्रिंटर. प्रिंटरचा यूज करून आपण काय करतो तर सॉफ्ट कॉपीचं कन्व्हर्जन हार्ड कॉपीमध्ये केलं जातं. किंवा एखादं डॉक्युमेंटेशनचे जर तुम्हाला हार्ड कॉपी हवी असेल किंवा ते एखाद्या पेपरवरती जर तुम्हाला राईट डाऊन केलेलं हवं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो त्या डॉक्युमेंटची प्रिंट आऊट काढतो. ते कशामुळं पॉसिबल होतं तर या प्रिंटरमुळं पॉसिबल होतं. त्याच्यानंतर अजून एक आउटपुट डिव्हाइस आहे की स्पीकर. ज्याला तुम्हाला म्युझिक लिसन करायचं असेल त्याला आपण काय करतो तर स्पीकर जे आहे ते CPUला कनेक्ट करतं. म्हणजे तिथून काय केलं जातं तर तुम्हाला साऊंड जो आहे तो साऊंड ऐकवला जातो किंवा ते साऊंडसाठी यूज केलं जातं. म्हणून स्पीकर काय आहे तर ॲज अ आउटपुट डिव्हाइस आहे. आता याच्यामध्ये दोन डिव्हायसेस बघा, एक आहे फ्लॉपी आणि हार्ड डिस्क. ह्या दोन डिव्हायसेसला जर पॉइंटिंग ॲरो बघितले तर हे दोन्ही डायरेक्शनला आहेत. इकडे सुद्धा पॉइंटिंग ॲरो आहे आणि इकडे सुद्धा आहे. सेम इथं सुद्धा काय केलं तर 2 टाईप्सचे पॉइंटिंग ॲरो यूज केलेले आहेत. म्हणजे हे दोन डिव्हायसेस जे आहेत ते कशासाठी यूज केले जातात तर युजरकडून इनपुट ॲक्सेप्ट करण्यासाठी सुद्धा आणि युजरला आउटपुट देण्यासाठी सुद्धा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की पेन ड्राईव्ह असेल किंवा CD असेल. पेन ड्राईव्हचा यूज आपण कशासाठी करतो तर काही डेटा जो आहे तो त्याच्यामध्ये स्टोअर करण्यासाठी सुद्धा करतो. म्हणजेच त्याला इनपुट देण्यासाठी सुद्धा. आणि काही वेळेला आपण काय करत असतो तर पेनड्राईव्हमधला डेटा कम्प्युटरवरती सुद्धा स्टोअर करत असतो. म्हणजे ते बाय डायरेक्शनल आहे किंवा त्याचं जे मिनिंग आहे ते ड्युअल पर्पजसाठी यूज केलं जातं. इनपुट घेण्यासाठी सुद्धा आणि आउटपुट देण्यासाठी सुद्धा. अशा डिव्हायसेसला काय म्हटलं जातं तर इनपुट आउटपुट डिव्हायसेस. लक्षात आलं तुमच्या. ही डायग्राम जी आहे ती तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्या. म्हणजे आपण नंतर आपल्याला स्टडी करायचं आहे की जे का आपण इनपुट डिव्हायसेस बघतोय किंवा जे काही आउटपुट डिव्हायसेस बघतो त्याचं फंक्शन काय काय आहे, त्याचं स्ट्रक्चर कोणत्या पद्धतीचं आहे हे आपल्याला काय करायचं आहे स्टडी करायचं आहे. ओके, डायग्राम ड्रॉ करून झाले. नेक्स्ट बेसिकली आपल्याला या चॅप्टरमध्ये हे इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस अँड इनपुट आउटपुट डिव्हायसेस हे
आपल्याला स्टडी करायचं आहे त्याचं स्ट्रक्चर कोणत्या पद्धतीचं आहे ते. आता मी इथे हेडिंग राईट डाऊन करते. फर्स्ट आपण स्टडी करणार आहोत इनपुट डिव्हायसेस. आता इनपुट डिव्हायसेसमध्ये फर्स्ट डिव्हाइस आपल्याला स्टडी करायचं आहे ते आहे कीबोर्ड. आता कीबोर्डची इथे मी डायग्राम ड्रॉ करते. कीबोर्ड सगळ्यांनी पाहिला असेल आय होप. एक सिंपल डायग्राम मी इथे ड्रॉ करते. तुम्हाला एक्झाममध्ये याच्या डायग्राम ड्रॉ करायची काही गरज नाही आहे. फक्त तुम्हाला हे डायग्राम कोणत्या पद्धतीचे आहेत हे फक्त तुम्हाला माहीत असण्यासाठी मी इथे कीबोर्डची एक डायग्राम ड्रॉ करते. ओके, इथं मी रफली एक कीबोर्डची डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आता कीबोर्ड सगळ्यांनी यूज केला असेल, म्हणजे बऱ्याच जणांनी कम्प्युटरचे वेगवेगळे कोर्सेस केले असतील किंवा बऱ्याच जणांच्या घरी कम्प्युटर अवेलेबल असेल. मग याच्यामध्ये आपण जे स्टडी करणार आहोत ते बघणार आहोत पहिल्यांदा कीबोर्डचं स्ट्रक्चर. आता कीबोर्डच्या स्ट्रक्चरमध्ये कीबोर्ड म्हणजे काय तर त्याच्यावरती नंबर ऑफ कीज प्रेझेंट असतात आणि त्या कीजचा यूज करून आपण काय करत असतो, कम्प्युटरला इनपुट प्रोव्हाइड करत असतो. आता या कीबोर्डला दुसरं नाव काय आहे तर ऑनलाईन एंट्री, ऑनलाईन इनपुट डिव्हाइस. बघा या कीबोर्डला काय म्हटलं जातं तर ऑनलाईन इनपुट डिव्हाइस. आता याला ऑनलाईन इनपुट डिव्हाइस का म्हटलं जातं, कारण याचा यूज करून तुम्ही काय करत असता, ऑनलाईन ज्यावेळेला तुम्ही एंट्रीज करत असता किंवा ऑनलाईन ज्यावेळेला आपण वर्क करतो त्यावेळेला त्याच्याशी इंटरॅक्ट करण्यासाठी काय केला जातो, ह्या कीबोर्डचा यूज केला जातो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ऑनलाईन इनपुट डिव्हाइस. आता हा कीबोर्ड जो आहे तो कीबोर्ड 2 टाईप्स आहे. पहिला कीबोर्ड जो आहे तो 48 कीज आणि सेकंड टाईपचा कीबोर्ड जो आहे त्याच्यामध्ये 101 कीज. आता कीबोर्डचे 2 टाईप्स जे आहेत ते कशावरती आहेत तर त्याच्यावरती नंबर ऑफ कीज किती प्रेझेंट आहेत त्याच्यानुसार काय केले, त्याचे 2 टाईप्स केलेत. पहिला त्याचा टाईप आहे 48 कीज. आता कीबोर्ड आपण अजून कुठं बघतो तर ज्याला आपण टाईपरायटर बघतो त्याला तर टाईपरायटरसोबत सुद्धा काय असतो कीबोर्ड. टाईपरायटरसुद्धा काय करत असतो तर ज्या पद्धतीनं प्रिंटर वर्क करतो की तुम्हाला एखादा हार्ड कॉपी तयार करायची असेल किंवा सॉफ्ट कॉपीचं कन्व्हर्जन हार्ड कॉपीमध्ये करायचं असेल तर आपण प्रिंटर वापरतो. पण तिथं आपल्याला कुठेही टाईप करावं लागतं का नाही आहे. कम्प्युटरमध्ये एखादं स्टोरेज जर वर्डचं पेज असेल तर त्याचे तुम्ही लगेच प्रिंटआउट काढू शकता. पण इथं टाईपरायटरमध्ये काय केलं जातं तर तुम्हाला कीज प्रेस करून तुम्हाला काय करावं लागतं, डाटा तयार करावा लागतो किंवा पेज तयार करावं लागतं आणि नंतर ते काय केलं जातं, प्रिंट केलं जातं. मग कीबोर्डचे जे 2 टाईप्स आहेत ते कशावरती डिपेंड आहेत तर त्याच्यामध्ये किती कीज, नंबर ऑफ कीज प्रेझेंट आहेत. मग 48 कीज कुणामध्ये प्रेझेंट आहेत, जर तुम्ही टाईपरायटरचा कीबोर्ड बघितला तर त्याच्यामध्ये ज्या कीज आहेत त्या किती असतात 48. मग त्याच्यावरती कुठंही तुम्हाला बॅक स्पेसची की असते का हो, नाही आहे. किंवा कुठंही तुम्हाला ॲरोची की तिथं प्रेझेंट नसते आणि ज्या काही आपण फंक्शनल की बघतो त्या त्याच्यामध्ये काय असतात, अब्सेंट असतात. मग सेकंड टाईपचा जो कीबोर्ड आहे 101 कीज. आता 101 कीज कुठं प्रेझेंट असतात तर नॉर्मली जो आपण कम्प्युटरचा कीबोर्ड बघतो त्याच्यावरती नंबर ऑफ कीज किती आहेत तर 101. आता याच्यामध्ये ॲडिशनल कीज वापरलेले आहेत की ज्या टाईपरायटरमध्ये मिस आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये फंक्शनल कीज असतील. जर कीबोर्ड तुम्ही व्यवस्थित पाहिला असेल तर त्याच्या टॉप मोस्ट काही कीज आहेत F1 to F10
ह्या कीज तिथं प्रेझेंट आहेत त्या कीजला काय म्हटलं जातं तर फंक्शनल कीज म्हटलं जातं, की ज्या टाईपरायटरमध्ये अवेलेबल नाहीत. त्याच्यानंतर ज्याला कीबोर्ड तुम्ही बघता त्याला त्याच्या लेफ्ट साईडला पण काहीच कीज आहेत. कॅप्स लॉक असेल, शिफ्ट असेल, अल्ट असेल, कंट्रोल असेल. या कीज तुम्हाला टाईपरायटरवरती बघायला भेटतात का हो? नाही बघायला भेटत. म्हणजे ह्या ॲडिशनल की कुणामध्ये प्रेझेंट आहेत तर कम्प्युटरच्या कीबोर्डवरती. अजून कोणत्या आहेत तर ॲरो कीज असतील. त्या ॲरो कीज पेज अप, पेज डाऊन, त्याच्यानंतर एंड, ह्या ज्या कीज आहेत त्या फक्त तुम्हाला कुठं बघायला भेटतात तुमच्या कीबोर्डवरती बघायला भेटतात. म्हणून आपण जो यूज करतो तो कीबोर्ड कोणत्या टाईपचा आहे तर 101 कीज असणारा तो कीबोर्ड आहे. इथं मी एक रफली स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. इथं जे स्क्वेअर दिसत आहेत ते काय आहेत तर नंबर्स आहेत. जनरली कीबोर्डवरती सेट ऑफ नंबर्स अँड अल्फाबेट्स, अल्फाबेट आणि नंबर्स, त्याच्यानंतर मॅथमॅटिकल जे काही ऑपरेशन आपण परफॉर्म करतो त्याचा सेट काय केला जातो कीबोर्डवरती तुम्हाला दाखवला जातो, किंवा तेवढ्या कीज त्या कीबोर्डवरती प्रेझेंट आहेत. लक्षात आलं तुमच्या कीबोर्डचं स्ट्रक्चर. आता नेक्स्ट अजून कीबोर्डचे 2 टाईप्स आहेत अकॉर्डिंग टू देअर स्ट्रक्चर. ओके, आता अकॉर्डिंग टू देअर स्ट्रक्चर देअर आर 2 टाईप्स ऑफ कीबोर्ड. फर्स्ट इथं मी राईट डाऊन करते. अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर पहिला त्याच्यातला टाईप आहे स्विच बेस आणि दुसरा टाईप आहे कपॅसिटिव्ह टाईप. बघा कीबोर्डचे बेसिकली 2 टाईप्स आहेत. पहिला कशावरनं तयार केला जातो तर किती नंबर ऑफ कीज त्या कीबोर्डवरती प्रेझेंट आहेत त्यानुसार त्याचे 2 टाईप्स आहेत. त्यातला पहिला टाईप आहे 84 कीज की जो टाईपरायटरचा कीबोर्ड आहे, आणि दुसरा टाईप आहे 101 कीजचा की जो कम्प्युटरचा कीबोर्ड आहे. आता नेक्स्ट टाईप जो आहे कीबोर्डचा अकॉर्डिंग टू देअर स्ट्रक्चर. अकॉर्डिंग टू देअर स्ट्रक्चर म्हणजे काय तर कीबोर्डचं स्ट्रक्चर कोणत्या टाईपचं आहे त्याच्यानुसार परत काय केलं तर कीबोर्डचे 2 टाईप्स आहेत. एक आहे स्विच बेस आणि दुसरा आहे कपॅसिटिव्ह टाईप. आता स्विच बेस कीबोर्ड आणि कपॅसिटिव्ह टाईप कीबोर्ड म्हणजे काय आपण बघूया. स्विच बेस कीबोर्ड म्हणजे काय तर जो काही आपण कम्प्युटरचा कीबोर्ड बघतो तो कोणत्या टाईप्स आहे हो तर तो आहे स्विच बेस कीबोर्ड. आता याला स्विच बेस का म्हटलं जातं, जर तुम्ही केअरफुली कम्प्युटरचा कीबोर्ड बघितला तर तिथं कीज कशा प्रेझेंट केलेल्या आहेत किंवा कीज कशा प्लेस केलेल्या आहेत तर त्या प्रत्येकासाठी काय केला जातो एक स्विच दिला जातो. ओके, ज्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटीचे स्विच असतात की त्याच्यामध्ये आपण पिन काय करू शकतो प्लग करू शकतो एक्स्ट्रा जर पाहिजे असेल तर, त्याच पद्धतीनं कम्प्युटरचा जर आपण कीबोर्ड पाहिला तर तिथं काय केलेले असतात स्विचेस असतात आणि त्या स्विचेसमध्ये काय केल्या जातात कीज प्लेस केल्या जातात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर स्विच केस. आता स्विच केस कीबोर्ड हा जो आपण यूज करतो तो इझी का आहे, जर एखादी तुमची की रफ झाली किंवा एखादी की जर खराब झाली तर तुम्ही काय करू शकता इझिली ती रिप्लेस करू शकता, किंवा कीबोर्ड जर तुमचा डर्टी झाला असेल तर तो तुम्ही इझिली काय करू शकता साफ करू शकता. जर व्यवस्थित तुम्ही कीबोर्ड पाहिला तर त्याच्या प्रत्येक कीज तुम्ही काय करू शकता काढू शकता आणि तिथली जी स्पेस आहे ती काय करू शकता क्लीन करू शकता. लक्षात आलं तुमच्या की स्विच बेस कीबोर्ड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये काय केलं जातं कीबोर्डमध्ये तर प्रत्येक कीसाठी एक स्विच दिला जातो आणि त्या स्विचमध्ये काय केली जाते ती की फिट केली जाते. त्याला काय म्हटलं जातं तर स्विच बेस कीबोर्ड. हा कीबोर्ड जो आहे तो योग्य कशासाठी आहे कारण हा जर डर्टी झाला कीबोर्ड तर तुम्ही काय करू शकता त्या कीज क्लीन करू शकता किंवा त्या कीज काय करू शकता तर रिप्लेसही करू शकता. आता सेकंड टाईपचा जो कीबोर्ड आहे तो आहे कपॅसिटिव्ह टाईप. आता कपॅसिटिव्ह टाईप कीबोर्ड म्हणजे काय तर आपण जर लॅपटॉपचा कीबोर्ड बघितला तर त्या लॅपटॉपच्या कीबोर्डच्या कीज कशा असतात हो बघा, तुम्हीच कम्पेअर करा. हे तुम्ही वापरत असलेला कम्प्युटरचा कीबोर्ड आणि तुम्ही वापरत असलेला लॅपटॉपचा कीबोर्ड या दोघांच्यामध्ये डिफरन्स तर नक्कीच आहे. ज्याला तुम्ही स्विच बेस कीबोर्ड बघताय त्याला त्याच्या कीज काय केल्या जातात तर स्विचमध्ये फिट केल्या जातात आणि कीबोर्डच्या सरफेसपासून त्या कशा असतात थोड्याशा वर आलेल्या असतात. पण जर तुम्ही लॅपटॉपचा कीबोर्ड बघितला तर त्याच्या कीज कशा असतात हो तर त्या लॅपटॉपच्या सरफेसलाच त्या चिकटलेल्या असतात किंवा त्यालाच त्या काय केल्या जातात प्लेस केल्या जातात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर कपॅसिटिव्ह. इथं ज्याला एखादी की
खराब होते त्यावेळेला ती आपल्याला इझिली आपण ती रिप्लेस करू शकतो का? नाही आपण इझिली रिप्लेस करू शकत. ज्या पद्धतीनं स्विच बेस कीबोर्डमधल्या कीज आपण पटकन अशा काढू शकतो आणि तिथं दुसरी एखादी कीसुद्धा ॲड करू शकतो. पण कपॅसिटिव्ह टाईपचा जर तुमच्याकडे कीबोर्ड असेल तर त्याच्यात जर की तुमच्याकडून खराब झाल्या, डर्टी झाल्या तर त्या तुम्ही इझिली रिप्लेस करू शकत नाही. आता कीबोर्डचं फंक्शन कसं होतं ते आपण एकदा लक्षात घेऊया. आता आपल्याला वाटतं की आपण ज्यावेळेला एखादी की प्रेस करतो त्यावेळेला तिथं काय केला जातो, एखादा इंटरप्ट सिग्नल जनरेट केला जातो आणि तो मायक्रो प्रोसेसरला पोहोचवला जातो. आणि कोणती की तुम्ही प्रेस केलेली आहे तो सिग्नल त्याची बायनरी व्हॅल्यू तिथं काय केली जाते, पोचवली जाते. किंवा ज्यावेळेला तुम्ही कीबोर्ड बघता त्यावेळेला त्या कीबोर्डच्या सरफेसला काय केलं जातं तर एक पॅडल अटॅच केलं जातं. तुमचा कीबोर्ड आणि त्या पॅडल याच्यामध्ये काय प्लेस केली जाते तर एक स्प्रिंग प्लेस केली जाते. ज्यावेळेला तुम्ही कोणतीही कीबोर्डवरची की प्लेस करता त्यावेळेला ती स्प्रिंग काय केली जाते, दबली जाते. आणि ती दबल्यानंतर त्याच्या खाली जो पॅडल सरफेस दिला जातो ती स्प्रिंग त्या पॅडल सरफेसला टच करते. मग टच केल्यानंतर तिथं काय केला जातो तर जी की तुम्ही प्रेस केलेली आहे त्याची आस्की व्हॅल्यू काय केली जाते, मायक्रो प्रोसेसरला पोचवली जाते किंवा त्याचं बायनरीमध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि त्याच्यावरती परत काय केले जातात, ऑपरेशन्स केले जातात. बघा आपल्याला किती इझिली वाटत असते की आपण एखादी की प्रेस केली किंवा कोणताही मॅसेज द्यायला आपण टाईप करतो त्याला तो इझिली मायक्रो प्रोसेसरपर्यंत पोचतो किंवा CPU-पर्यंत पोचतो. पण हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे तर त्या कीबोर्डच्या सरफेसला काय आहे, एक पॅडल सरफेस इन्क्लूड केला जातो आणि तुमच्या कीबोर्डच्या सरफेसला काय केलं जातं, एक स्प्रिंग अटॅच केली जाते. ज्याला तुम्ही कोणतीही कीबोर्डवरची की प्रेस करताय त्याला त्याच्या खाली दिली जाणारी स्प्रिंग काय केली जाते, प्रेस केली जाते आणि तो सिग्नल काय केला जातो त्या सरफेस पॅडलला दिला जातो आणि त्याच्यानंतर त्याची आस्की व्हॅल्यू जनरेट केली जाते आणि ती पुढं प्रोसेसिंगसाठी पाठवली जाते. लक्षात आलं तुमच्या की कीबोर्डचं जे स्ट्रक्चर आहे ते कीबोर्डचं स्ट्रक्चर कोणत्या टाईप्स आहे. याच्यामध्ये कीबोर्डचे जे काही टाईप्स आहेत ते कशावरती डिपेंड्स आहेत तर पहिला टाईप जो आहे तो कीबोर्डवरती किती नंबर ऑफ कीज प्रेझेंट आहेत त्याच्यानुसार फर्स्ट टाईप आहे. आणि सेकंड टाईप कशावरती डिपेंड आहे तर अकॉर्डिंग टू कीबोर्ड स्ट्रक्चर. मग अकॉर्डिंग टू कीबोर्ड स्ट्रक्चरमध्ये परत त्याचे दोन टाईप्स आहेत, एक आहे स्विच बेस आणि सेकंड वन आहे कपॅसिटिव्ह टाईप. आणि नंबर ऑफ कीज वरून त्याचे दोन टाईप्स कुठले आहेत तर 84 कीज असणारा कीबोर्ड आणि सेकंड आहे 101 कीज प्रेझेंट असणारा कीबोर्ड. आता आपण नेक्स्ट इनपुट डिवाइस स्टडी करूया की जे आहे माऊस. सेकंड इनपुट डिवाइस बघा माऊस. आता माऊस बऱ्याच जणांनी पाहिला असेल, ज्यांच्याकडे कम्प्युटर्स घरी अवेलेबल आहेत त्या मुलांना माऊसचं स्ट्रक्चर माहीत असेल किंवा बऱ्यापैकी आता आपण कम्प्युटरचा यूज करत असतो त्यामुळे सगळ्यांना हा माऊस कोणत्या पद्धतीनं दिसतो हे माहीत आहे. इथं मी त्याचं एक रफली स्ट्रक्चर ड्रॉ करते. ज्यावेळेला तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन येणार आहे त्यावेळेला तुम्हाला ही माऊसची डायग्राम ड्रॉ करावी लागणार आहे. राईट अ शॉर्ट नोट डाऊन इनपुट डिवाइस या पद्धतीचा तिथं तुम्हाला काय केला जाईल, क्वेश्चन विचारला जाईल. त्यावेळेला तुम्हाला तिथं माऊस जर विचारला असेल तर तुम्हाला माऊसची तिथं डायग्राम ड्रॉ करता येईल पाहिजे. आता इकडे लक्ष द्या, आपण सेकंड इनपुट डिवाइस वापरणार आहोत ते आहे माऊस. आता माऊसला बेसिकली काय म्हटलं जातं तर पॉइंटिंग डिवाइस. पॉइंटिंग डिवाइस ज्या पद्धतीनं कीबोर्डला काय म्हटलं जातं तर ऑनलाईन इनपुट डिवाइस म्हटलं जातं, कारण त्याच्या माध्यमातून आपण काय करत असतो, इनपुट देत असतो. त्याच पद्धतीनं अजून एक इनपुट डिवाइस कोणता आहे तर माऊस की, ज्याला काय म्हटलं जातं पॉइंटिंग डिवाइस. आता याला पॉइंटिंग डिवाइस का म्हणायचं, जर ज्यावेळेला तुम्ही माऊस एखादा फिरवून बघितला किंवा माऊसचा कर्सर जर बघितला तर माऊसचा कर्सर कशा पद्धतीनं असतो तर या पद्धतीनं माऊसचा कर्सर असतो. म्हणजे तो काय करत असतो तर कुणाकडे तरी पॉइंट करत असतो किंवा कुणाला तरी पॉइंटिंग करत असतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं पॉइंटिंग डिवाइस. आता माऊसचं जर स्ट्रक्चर बघितलं तर ह्या माऊसच्या स्ट्रक्चरमध्ये 2
किंवा 3 बटन्स तिथं अवेलेबल असतात. काही माऊसवरती 2 बटन्स असतात, तर काही माऊसवरती तुम्हाला 3 बटन्स अवेलेबल असतात. आता त्या बटनचं फंक्शन काय काय आहे बघूया. इथं नॉर्मली मी एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आता काही माऊसवरती 2 बटन्स असतात. त्यातलं हे जे बटन आहे ते लेफ्ट क्लिकचं बटन आहे आणि पलीकडचं जे बटन आहे ते राईट क्लिकचं बटन आहे. आणि जर काही जुने माऊस असतील तर काही माऊसमध्ये इथं काय केलं जातं तर एक स्क्रोलिंग बटन अवेलेबल करून दिलं जातं की ज्याचं काम काय आहे, जर तुम्हाला पेज स्क्रोल करायचं असेल तर त्या बटनचा यूज करून तुम्ही काय करू शकता, पेज स्क्रोल करू शकता. लक्षात आलं तुमच्या. माऊसचं स्ट्रक्चर कसं आहे तर माऊस हे एक पॉइंटिंग डिव्हायसेस आहे. याच्यावरती काही वेळेला 2 बटन्स अवेलेबल आहेत किंवा काही वेळेला 3 बटन्स. जे लेफ्ट साईडचं बटन आहे त्याला लेफ्ट क्लिक म्हटलं जातं. राईट साईडचं जे बटन आहे त्याला राईट क्लिक म्हटलं जातं. आणि काही ठिकाणी मिडलला काय केला जातो तर एक स्क्रोलिंग बटन तुम्हाला दिलं जातं की ज्याचा यूज करून तुम्ही स्क्रोलिंग करू शकता. आता माऊसचा जर सरफेस पाहिला तर त्या माऊसच्या सरफेसला काय असतं तर एक सेंटरला एक तुम्हाला तिथं बॉल असतो. बऱ्याच वेळेला तुम्ही जर माऊस उलटा करून पाहिला तर त्याच्या मिडलला बरोबर तुम्हाला काय दिसते, तिथं रेड कलरची लाईट लागलेली दिसते. तर त्याला तो माऊस जो आहे तो माऊस कसा असतो, इन ॲक्शन असतो किंवा तो इन यूज असतो. जर माऊस एखादा बिघडला असेल तर त्याच्या मधली जी लाईट आहे सेंटरची, ती मधली सेंटरची लाईट आपल्याला दिसत नाही. मग माऊस चालू आहे की नाही हे कसं ओळखायचं तर त्याच्या सेंटरला ज्याला तुम्ही तो माऊस पलटी करता त्याला त्या माऊसच्या सेंटरला एक रेड कलरची लाईट दिसते. त्याच्यावरून तुम्ही डिसाईड करायचं की हा माऊस योग्य आहे की नाही किंवा तो चालू पोझिशनमध्ये आहे की नाही. आता माऊस हा जो आहे त्याचा सरफेस कसा आहे तर त्याचा सरफेस फ्लॅट आहे आणि त्याच्या सेंटरला काय केला जातो तर एक बॉल तिथे तुम्हाला अवेलेबल करून दिला जातो. आपण माऊस काय करत असतो तर सरफेसवरती इकडं तिकडं फिरवत असतो. मग तो ज्याला फिरवत असतो त्याला त्याच्यामधला जो बॉल आहे त्या बॉलनुसार काय केली जाते, त्याची पोझिशन तिथं चेंज केली जाते. आणि त्याच्यामध्ये 2 परपॅन्डिक्युलर व्हील्स आहेत की जे पॉइंटिंग तुम्ही ज्याला माऊसचा सरफेसवरती माऊस फिरवता त्याला ते जे काही परपॅन्डिक्युलर व्हील्स आहेत त्यानुसार माऊसची डायरेक्शन काय केली जाते, पॉइंट केली जाते. आता माऊस ज्याला तुम्ही यूज करता त्याला त्याचे फंक्शन्स कोणकोणते आहेत बघूया किंवा त्याच्या ॲक्शन्स. पहिली ॲक्शन आहे सिंगल क्लिक. दुसरी ॲक्शन आहे डबल क्लिक. थर्ड ॲक्शन जी आहे ती आहे टू मूव. फोर्थ ॲक्शन जी आहे ती आहे ड्रॅगिंग. ओके. आता हा माऊस जो आहे तो माऊस कुणासोबत वापरला जातो तर व्हिडिओ डिस्प्ले युनिट. जर तुमच्याकडे कम्प्युटरची स्क्रीन नसेल तरच त्या माऊसचा यूज होणार आहे. जर कम्प्युटरची स्क्रीन नसेल तर ते पॉईंट तुम्हाला कुठं दाखवणार आहे, म्हणजे माऊस इज यूज इन कंजक्शन विथ व्हिडिओ डिस्प्ले युनिट और इन कंजक्शन विथ मॉनिटर. आता माऊसच्या ॲक्शन्स कोणकोणते आहेत बघा. पहिली ॲक्शन आहे सिंगल क्लिक. सिंगल क्लिक म्हणजे काय तर ज्याला तुम्ही माऊसच्या लेफ्ट साईडचं बटन 1 टाइम प्रेस करता त्याला जी ॲक्शन परफॉर्म होते ती काय आहे, सिंगल क्लिक. बघा सिंगल क्लिक म्हणजे काय तर ज्याला तुम्ही लेफ्ट साईडचं बटन एकदा प्रेस करता त्याला काय केला जातो, सिंगल क्लिक केला जातो. हा ऑप्शन कधी वापरला जातो तर तुम्हाला एखादं जर सिलेक्शन करायचं असेल तर त्याला तुम्ही काय करू शकता, हा ऑप्शन यूज करू शकता. किंवा एखाद्या बटनवरती क्लिक करायचं आहे त्याला तिथं काय करता, तुम्ही सिंगल क्लिक करता. एखादा फॉर्म सबमिट करायचा आहे त्याला त्या सबमिटवरती तुम्ही एकदा क्लिक केला की ॲटोमॅटिक तो फॉर्म काय केला जातो, सबमिट केला जातो. सेकंड ॲक्शन जी आहे ती आहे डबल क्लिक. आता डबल क्लिक म्हणजे काय तर ज्याला तुम्ही माऊसचं लेफ्ट बटन 2 टाइम्स क्लिक करता किंवा 2 टाइम्स प्रेस करता त्याला जी ॲक्शन परफॉर्म होते ती आहे डबल क्लिक. मग डबल क्लिक कधी केलं जातं, जर एखादा तुम्हाला फोल्डर ओपन करायचा असेल, एखादी फाईल ओपन करायची असेल तर त्याला तुम्ही काय करता, डबल क्लिक करता. किंवा एखादं इन्स्टॉलेशन करायचं असेल, एखादी झिप फाईल असेल ती ओपन करायची असेल तर त्या ठिकाणी सिंगल क्लिक करून चालत नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं, डबल क्लिक करावं लागतं. लक्षात आलं. आणि थर्ड टाईपचं ऑपरेशन आहे टू मूव. टू मूव म्हणजे काय तर माऊसचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तुमच्या फाईल
फाईलची पोझिशन ही चेंज करू शकता. डेस्कटॉपवरती आपण डिफरंट टाईप्सच्या आयकॉन्स बघतो. मग त्या डिफरंट टाईप्सच्या आयकॉनची जर तुम्हाला पोझिशन चेंज करायची असेल तर तुम्ही काय करता हो, माऊसचा पॉइंटर जो आहे तो त्या फाईलवरती नेता आणि हळूच तो माऊस पॉइंटर कुठं तुम्हाला ती फाईल प्लेस करायची आहे त्या ठिकाणी येऊन तो रिलीज केला माऊस की त्या फाईलची पोझिशन काय केली जाते, चेंज केली जाते. त्यालाच काय म्हटलं जातं, टू मूव. आणि फोर्थ ॲक्शन जी आहे ती आहे ड्रॅगिंग. ड्रॅगिंग म्हणजे काय, तर एखादी विंडोची पोझिशन तुम्हाला चेंज करायची असेल, मूव आणि ड्रॅगिंग या पूर्णपणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ड्रॅगिंग कधी केलं जातं, तर ज्यावेळेला तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती मल्टिपल विंडोज प्रेझेंट आहेत आणि एखाद्या विंडोची जर तुम्हाला पोझिशन चेंज करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, ती विंडो सिलेक्ट करू शकता आणि माऊस पॉइंटरच्या आधारे तुम्ही काय करू शकता, हव्या त्या पोझिशनला ती विंडो नेल्यानंतर तुम्ही माऊसचा जो काही पॉइंटर आहे किंवा माऊसचा कर्सर रिलीज करायचा आहे त्याला त्याची पोझिशन काय केली जाते, चेंज केली जाते. मूवने फक्त काय केलं जातं, तर एखाद्या फाईलचा किंवा फोल्डरची पोझिशन तुम्ही चेंज करू शकता. पण ज्याला तुम्ही ड्रॅगिंगचा यूज करता त्याला तिथं काय केलं जातं, तर तुमच्या विंडोजच्या पोझिशन चेंज केल्या जातात. लक्षात आलं तुमच्या की माऊसचं स्ट्रक्चर कोणत्या पद्धतीचं आहे, तर याच्यावरती 2 किंवा 3 बटन्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर एक स्क्रोलिंग बॉल आहे आणि त्याच्या आधारे तुम्ही काय करू शकता, तर माऊसचा कर्सर जो आहे तो फिरवू शकता. हे झाले त्याच्या 4 ॲक्शन्स. आजच्या लेक्चरमध्ये मग आपण काय काय शिकलो, तर पहिल्यांदा आपण पेरिफेरल डिव्हायसेसची डेफिनेशन बघितली. पेरिफेरल डिव्हायसेस म्हणजे काय, तर जे काही डिव्हायसेस तुम्ही कम्प्युटरला अटॅच करता त्या डिव्हायसेसला पेरिफेरल डिव्हाइस म्हटलं जातं. मग 2 टाईप्सचे मेनली पेरिफेरल डिव्हायसेस आहेत, इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस. आणि काही डिव्हायसेस इनपुटचंही काम करतात आणि आउटपुटचंही काम करतात, म्हणून त्यांना इनपुट आउटपुट डिव्हायसेस म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण स्टार्ट केलं आहे ते आहे इनपुट डिव्हाइसला. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण स्टडी केलं ते कीबोर्डचं स्ट्रक्चर आणि सेकंड इनपुट डिव्हाइस आपण पाहिलं ते माऊस. आजचं लेक्चर जे आहे ते आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.